इथं राखली जाते आब मराठमोळ्या मातीची. सह्याद्री साक्ष देतो छत्रपतींच्या पराक्रमाची. विद्येचं माहेरघर ही ओळख ज्या भूमीची, असं माझं पुणे शान अवघ्या दख्खनची. आपल्या पुण्याला पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर एक नवी ओळख देणारी ग्लोबल सायकलिंग स्पर्धा आता येतेय आपल्या गावात. मलेशिया, इंडोनेशिया, नेदरलँड्स, फ्रान्स, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, थायलंड, बेल्जियम, ग्रेट ब्रिटन, चायना, मॉरिशस, उझबेकिस्तान, मोरोक्को, स्वित्झर्लंड, बल्गेरिया, एस्टोनिया, जर्मनी, अँडोरा, स्पेन, कोसोवो, मंगोलिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, बेलारूस, रशिया, डेन्मार्क, एरिट्रिया, कॅनडा, न्यूझीलंड, रोमानिया, बोस्निया आणि हर्झगोविना, नॉर्वे, फिनलंड, भारत, कझाकस्तान, व्हिएतनाम, कोरिया प्रजासत्ताक म्हणजेच दक्षिण कोरिया आणि इराण अशा जगाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 40 देशातून बजाज पुणे ग्रँड टूर साठी येत आहेत 176 सायकलिस्ट. आणि या निमित्तानं बदललाय आपल्या गावांचा चेहरा मोहरा. आपल्या दख्खनची शान असणाऱ्या लेण्या, गडकिल्ले आणि अशा अनेक पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या त्या वाटांवरून जशा सायकली धावणार, तशी त्यांच्या मागून येणार गावाची प्रगती, पर्यटन विकास आणि भविष्याचा ध्यास. आणि म्हणूनच पुणे ठरेल अभिमान देशाचा. चला तर मग आता येऊ द्या जगाची वारी, भारतात पुण्याच्या दारी. आपल्या पुण्याला पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर एक नवी ओळख देणारी ग्लोबल सायकलिंग स्पर्धा आता येतेय आपल्या गावात. थर बसल्या सारं जग अनुभवणार आहे या स्पर्धेचा थरार. आणि म्हणूनच आपलं पुणे, आपलं गाव या निमित्तानं दिसणार आहे जगभरात. या स्पर्धेचं खरं यश आहे तुमच्या प्रत्येकाच्या प्रोत्साहनात, विश्वास देणाऱ्या तुमच्या आवाजात आणि तुमच्या साथीत. चला तर मग या विकासाच्या दिशेने पावलं टाकताना आपणही उचलूया एक खारीचा वाटा. तर आता करायचं काय? तर या स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून जबाबदार नागरिकाच्या नात्याने थोडीशी काळजी घ्यायची. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी 3 टप्प्यात आपण गोष्टी समजून घ्यायला हव्या. पहिला टप्पा, स्पर्धेची तयारी स्पर्धेच्या आदल्या दिवशीपासून सुरू होणार आहे. तिथे सायकलस्वारांना स्पर्धेत मार्गदर्शन करणारे दिशादर्शक माहिती फलक म्हणजेच साइन बोर्ड्स लावले जातील. या बोर्ड्सची जागा बदलणे किंवा आहे त्या जागी त्या बोर्ड्सना हानी पोचवू नये, कारण दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धेत याने अडथळा निर्माण होऊ शकतो. दुसरा टप्पा, आता स्पर्धेच्या दिवशी सकाळपासून घ्यायची काळजी. स्पर्धा सुरू होण्याच्या पूर्वी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे स्पर्धा सुरू होताच साधारणतः 3 किलोमीटर पर्यंतचा पल्ला हा स्पर्धेचा भाग आहे, ज्यात पोलिसांच्या गाड्या, आपत्कालीन गाड्या, मार्गांची तपासणी करणाऱ्या गाड्या असा मोठा, त्यानंतर आपले स्पर्धक सायकलिस्ट आणि पुन्हा एकदा मागे गाड्यांचा मोठा ताफा असणार आहे. तेव्हा या काळात इतर वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद आहे. ज्यावेळी पाहणीसाठी पहिल्यांदा पोलिसांच्या व तज्ञांच्या गाड्यांचा ताफा येईल, हीच स्पर्धा सुरू झाल्याची पहिली खूण आणि सूचना असेल. त्यामुळे या वेळेपासून पुढील काही गोष्टींची खबरदारी घ्यावी. या दरम्यान आपली जनावरे रस्त्यावर येणार नाहीत याची खबरदारी घ्या. वाहतूक पोलीस आणि स्वयंसेवकांना सहकार्य करा. तुमच्या घरासमोर किंवा दुकानासमोर वाळू, खडी किंवा पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या. कपडे किंवा वाहने धुवू नका. कचरा किंवा पालापाचोळा जाळू नका. घरासमोर रांगोळी किंवा सजावट करू नका, कारण स्पर्धेत यामुळे अडथळा येऊ शकतो. सायकल स्वारांच्या पुढची लीड कार गेल्यावर जोपर्यंत शेवटची स्वीप व्हेकल जात नाही तोपर्यंत रस्ता ओलांडू नका. सायकलचा वेग हा ताशी 50 किलोमीटर इतका असतो आणि हे स्पर्धक अत्यंत ध्येयाने स्पर्धेच्या अंतिम दिशेने सायकल पळवत असतात. अशात आपली लहान मुले सायकल मागे धावणार नाहीत याची काळजी घ्या, कारण असे झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. आता शेवटचा टप्पा म्हणजे स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धेच्या मार्गात असणाऱ्या साइन बोर्ड्स म्हणजेच माहिती फलकांना कृपया हात लावू नये. ते हलवण्यासाठी स्पर्धेची टीम स्वतः येईल, कारण हे बोर्ड्स स्पर्धेच्या पुढच्या दिवसासाठी आवश्यक असतात. तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टींची जर तुम्ही जबाबदारी घेत